रवी, मतदान पर्व झालं, कालचा दिवस मला वाटतं तू काहीतरी काही कट्ट्यांवरती जाऊन आला, आज ज्या कट्ट्यावरती आला, कसं वाटतंय? बघा, आजची ही जी निवडणूक झाली तर ही कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही झाली, कुठल्या भावनेवरची नाही झाली. ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये घेतली आणि हे घेत असताना कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठली गणितं होताना दिसत नाहीत. हे सगळं आपण बघितलं. आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली, उद्धव साहेबांच्या आजूबाजूला झाल्या, परत पवार साहेबांच्या झाल्या, आंबेडकर साहेबांची झाली, देवेंद्र फडणवीसांची झाली, राज साहेबांची झाली. सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू होती. आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली ही कोणाच्याच एक विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतो. या निवडणुकीमध्ये कुणी विकास केला, कुणी केला नाही, हा आता मतपेटीत बंद झाला आहे. आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेतील असं मला वाटतं. आणि पुणेकर सुद्धा आहेत. आणि तसं कोणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही, पण वैयक्तिक माझ्यावर जास्ती आलं आहे ना दादा, आहे ना. पण मी समजून शकतो निवडणुकीत हे सगळं घडतं, पण मी ते बी स्वीकारलं. कारण शेवटी हे माझ्या परिवारावर आली सगळी निवडणूक आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला. पण मी तो त्रास सहन केला, कारण म्हटलं ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसतं, लढायचं असतं. त्यामुळे मी तिकडं दुर्लक्ष केलं. पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास झाला आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल, पण मी त्याला उत्तर दिलं नाही. पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये. आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होत असताना जी काय लोकांनी केलं ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. पण मोठा प्रचंड त्रास झाला. पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला. वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणुका लढवल्या, पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही. पण माझं आर्थिक मोठं नुकसान या निवडणुकीत झालं. पण हो द्या, मला काय, मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार ना. माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरात, किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो. मी काय गमवायलाच आलो नाही, जे आलं ते मी मिळवायला आलो. आणि तुम्हाला हळूहळू कळून कसं माझं नुकसान झालं, मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही. पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले, तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्याला नोटीस आल्या, माझी सगळी कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला. ह्या आज मी कालपर्यंत नाही बोललो, पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोलवलं, मोकळ्या टाकल्या गप्पा आहेत, पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे. आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तो मी समाजापुढे आणेन, ज्यांनी केलं त्यांच्यापुढे आणेन. आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिले, जे काय आता मतपेटीत आहेत, जो काय निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारणार. शेवटी माझी ही 10वी निवडणूक आहे. मी विजय बी बघितला आणि पराजय बी बघितला. त्यामुळे मला जे हार जीत ह्याचा मला विषय नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही. हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका 2 दिवसाच्या निवडणुकीमुळे समोरचं घर जळताना बघणार नाही मी. अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकारली. पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही. तुझं काय अनुभव? माझ्यासाठी ही निवडणूक मला वाटतं एवढी मोठी लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी खूप काही शिकून गेली. मी एकाकी लढलो, परंतु मी कधी थांबलो नाही. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत सातत्याने मी प्रचारामध्ये होतो. आणि मला वाटते की सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर मी या यंत्रणेमध्ये केला. कोपरा सभा असतील, माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ 96 कोपरा सभा झाल्या. आणि या 96 कोपरा सभेमध्ये
रोज माझ्या 18 कोपरा सभा होत्या त्या लाईव्हमध्ये. मी एका ठिकाणी एका मतदारसंघात मी 3 कोपरा सभा घ्यायचो, परंतु त्या पाहताना रोज 18 कोपरा सभा माझ्या चालू होत्या. आणि 7-8 दिवसाच्या या 7 ते 8 दिवस माझ्या या सगळ्या कोपरा सभा झाल्या. आणि त्याच्या माध्यमातून मी जी काही विकासाची कामं केली, ही विकासाची कामं मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी सांगत होतो की मला निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये मी स्थानिक लेवलच्या मुद्द्यांवरतीच लढणार, पुणेकरांच्या प्रश्नांवरती लढणार. आणि मला वाटतं की त्यामुळं लोकांनी जास्त महत्त्व दिलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.